माझ्याजवळ काही महाराजांसारखी इतकी चांगली बोलण्याची ताकद नाही आहे आणि मी तुमचा इतका वेळ घेऊ पण नाही शकणार, कारण माझ्याजवळ तेवढी माहिती पण नाही आहे. खरं तर हे की महाराजांनी तुम्हाला श्रीयंत्राबद्दल, श्रीविद्येबद्दल जे काही सांगू शकलं जात होतं त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. जवळपास श्रीविद्या ही महाराष्ट्रामध्ये फार नवीन, कारण की आपल्या इकडे वैष्णव संप्रदायाला प्राधान्य दिलं जाते. विठ्ठल पूजा वैष्णव संप्रदायामध्ये येते. परंतु मजेची गोष्ट ही आहे की श्रीविद्या जी आहे ती श्रीकुलातली देवी आहे, म्हणजे विष्णू संप्रदायातली देवी आहे. तंत्र या दोन शाखांच्या आजूबाजू फिरतो बघा. एक आहे श्रीकुल आणि एक आहे कालीकुल. तर श्रीकुलातली जी देवी आहे ती आहे त्रिपुर सुंदरी, आणि त्यामुळे मुख्यतः प्रत्येक देवीचा एक जो वर असतो, जो पुरुष पार्ट असतो, तो विष्णू असायला हवा होता, पण आपण इथे महादेवाला निवडलेला आहे. का? त्याचं कारण असं आहे की महादेव तुम्हाला जीवनामध्ये मोक्ष देण्याची ताकद ठेवते. तुम्ही इथे संहार क्रम जास्त अनुभवाल जीवन क्रमापेक्षा. मी तुम्हाला त्याच्या डिटेलिंगमध्ये जास्त नाही सांगणार. प्रॉब्लेम हा आहे बघा डिटेलिंगचा, की जेव्हा तुम्ही खूप सारे डिटेलिंग ऐकून घेता तेव्हा तुम्ही तेच इमॅजिन करायला लागता. तुमच्या अनुभवात असो ना असो, परंतु तुम्ही त्या गोष्टीला माइंडमध्ये तुमचं सुरू होऊन जाते की असं होणार आहे, तसं होणार आहे, हा प्रकाश दिसणार आहे, ते गोष्ट होणार आहे. मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार जेणेकरून तुम्ही जी गोष्ट आज आपण स्थापित केलेली आहे त्याला स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवू शकाल. महत्त्वाचं तेच आहे. जी गोष्ट आज आपण स्थापित केलेली आहे, तुम्ही जे सगळेजण आलेले आहात कार्यक्रमाला, जे काही सगळं इथे प्रोसेस सुरू आहे, त्याचा तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय परिणाम होऊ शकतो हेच महत्त्वाचं आहे ना. मला काय फायदा होऊ शकतो याच्या आजूबाजू आपलं पूर्ण जीवन चालते. एखाद्या महाराजांचं जेव्हा आपण पाया पडतो त्याची दोन कारणं आहेत. पहिला, काही फायदा होऊ शकतो का, आणि दुसरा, काही प्रॉब्लेम नको व्हायला. अर्धे लोक मी बघितले की महाराजांच्या पाय याच्यात पडते की बाबा हे पायाने पडलं आणि त्याला राग आला आणि त्याने काहीतरी बुचकी मारली, तर त्याच्यापेक्षा पाया पडा मोकळा करा. महाराजही मोकळा, आपणही मोकळा. म्हणजे आपलं पूर्ण जीवन स्वार्थाच्या आजूबाजू फिरते असं म्हणायला हरकत नाही. आता त्यामध्ये काही चूक आहे का बघा? काही चूक नाही. कारण जीवन म्हटलं की श्वास घेण्याला सुद्धा काही ना काही स्वार्थ आहे. विदाऊट स्वार्थ आपण श्वास सुद्धा घेत नाही, जेवण सुद्धा करत नाही. त्यामुळे जो काही पूर्णच्या पूर्ण जीवनाचा प्रवास आहे तो या दोन गोष्टींवर डिपेंड करते, की कारण आणि कर्म. की तुम्ही जे काही करत आहात त्याचं काही ना काही कारण असलं पाहिजे ना, रिझन असलं पाहिजे, नाही तुम्ही कराल नाही. तर श्रीविद्या जी आज आपण मंदिर स्थापित केलेलं आहे, जी काही पूर्ण त्याची प्रोसेस केलेली आहे, महत्त्वाचं हे आहे की त्या प्रोसेसमधून तुम्हाला काय फायदा होऊ शकतो, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो, हाच तर महत्त्वाची गोष्ट आहे ना. नाही तर साध्या मंदिरात गेलं, हातपाय जोडले आणि निघून गेले, याला काही अर्थ नाही. तुम्ही प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मंदिरात गेले असाल आणि प्रत्येक देवाला तुम्ही काही ना काही मागितलं असाल. 10 पैकी 1 गोष्ट पूर्ण झाली असणार, 9 गोष्टी नसणार झाल्या. तर कावळा बसावा आणि फांदी तुटाव अशातल्या गोष्टी तुमच्या जीवनात पूर्ण झाल्या. बरोबर? तुम्ही जे मागितलं ते भेटलं का बघा तुम्हाला आजपर्यंत? असा एक माणसाने हात वर करावा की ज्यांनी म्हटलं की मी देवाला जे काही मागितलं महाराज, जेही काही, ते मला भेटलेलं आहे. असं कोणी आहे का? 1% सुद्धा फेल्युअर रेशिओ नाही आहे माझा, नाही आहे. त्यामुळे खरोखर देव तुमचं ऐकतो की नाही हा प्रश्न आहे बघा. की एखाद्या वेळेस तुम्ही जे मागितलेलं पूर्ण होऊन जाते, ते होणारच असते, आणि बस तुम्ही देवाला त्याच्या पहिले मागता, असं काही आहे का? बरेचसे लोक या गोष्टीवरून प्रश्न विचारतात की मग देव आहे की नाही. देव आहे, परंतु प्रश्न हा आहे की तुम्ही जे मागता ते त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही. का तुम्ही स्वतःला तेवढं एबल करू शकता की तुम्ही अस्तित्वासोबत किंवा देवासोबत, त्या देवीसोबत तुम्ही वार्तालाप करू शकाल? का तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की त्याची ऊर्जा तुमच्यामध्ये उतरू शकणार? का तुमच्या भीतर तेवढी मौन, तेवढं प्रेम, तेवढी प्रार्थना त्या अस्तित्वाबद्दल निघत आहे की ती ऊर्जा तुमच्यात उतरणार? प्रश्न हाच आहे. तर मी जास्त वेळ तुमचा नाही घेता तुम्हाला 2 छोट्या छोट्या प्रोसेस देऊन जाणार फक्त. या प्रोसेसवर भरोसा ठेवा, माझ्यावर ठेवू नका. आजकालची जी परिस्थिती आहे ती अशी झालेली आहे की साधू म्हटलं की कुठे ना कुठे प्रत्येकाच्या नजरेमध्ये शंका आहे. फॅक्ट आहे. कारण की तुम्ही जे पिक्चर बघितलेले आहे PK सारखे, ओ माय गॉड सारखे, कुठे ना कुठे साधू किंवा संन्यासी किंवा
आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांकडे एक वेगळीच नजर लोकांची झालेली आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जिथपर्यंत तुम्हाला भरोसा होणार नाही तिथपर्यंत आध्यात्मिक व्यक्तीवर भरोसा ठेवू नका. त्याला अनुभवा, पहिले ट्राय. जर तुम्ही त्याला अनुभवलं त्यानंतर तुम्हाला विश्वास ठेवा लागणार नाही, तुमचा आपोआप बसून जाणार. त्यामुळे इथे माझ्यासाठी किंवा कोणत्या एका व्यक्तीसाठी तुम्ही आलेले नाही आहात, तुम्ही इथे व्यक्तिगत फायद्यासाठी आलेले आहात. ही पहिली गोष्ट ऍक्सेप्ट करा. आता राहिली गोष्ट की हे मंदिर तुमच्यासाठी काय करू शकते, का तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते, का असं काही होऊ शकते की तुमच्या जीवनातल्या ज्या कोणत्या समस्या आहे ते निघून जाणार. मग त्यामध्ये सर्व तऱ्हेच्या समस्या आल्या. बघा, इथे प्रत्येकाला देव नाही पाहिजे. मी ते बोलतो जे खरं आहे, जे सत्य आहे. बुद्धांच्या जीवनातली खूप सुंदर कथा आहे बघा, की बुद्ध म्हणायचे की सगळ्यांना देव भेटू शकतो, प्रत्येकाला ईश्वर भेटू शकतो, प्रत्येक जण बुद्धत्वाला प्राप्त होऊ शकतो. एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि म्हटलं की बुद्ध, तुम्ही तर म्हणता की प्रत्येकाला देव भेटू शकतो, मग सगळ्यांना भेटत का नाही? बुद्धांनी त्याला एक कागद आणि लेखणी दिली. म्हणे की जा गावात फिर आणि विचार की तुम्हाला काय हवं. जर देव तुमच्या समोर उभा राहिला तर तुम्ही काय मागाल? मी तुम्हालाही विचारतो की जर देव तुमच्या समोर उभा राहिला, इथे देवी प्रगट झाली आपल्या सगळ्यांसमोर आणि तिने तुम्हाला विचारलं की सांग तुला काय हवं, तुमच्यापैकी अशी किती जण असणार की जे देवीला म्हणणार की देवी तू हवी? नाही. आपण म्हणू नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, लत्ता पाहिजे. तुम्ही काही ना काही अशातली गोष्ट मागाल. तिला मागणारे 1% 2%च असतात. त्यामुळे पहिली गोष्ट आपण ऍक्सेप्ट करू की आपण असेच आहोत. मग आपल्या अशा असण्यामध्ये देवी आपलं काही करू शकते का? या मंदिराच्या बांधण्याचा आपल्याला काही फायदा असू शकतो का? श्रीविद्या आपण थोडंसं बाजूला ठेवू. सरळ गोष्ट आहे. म्हणून 2 प्रोसेस आपण इथे मी तुम्हाला देऊ राहिलेलो आहे. या प्रोसेसला केल्याशिवाय याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. आणि जर या गोष्टींनी तुमच्यासोबत काम नाही केलं तर सरळ म्हणायचा की महाराज काही कामाचा नव्हता. इतक्या ताकदीत सांगू राहिलेलो आहे. ही प्रोसेस जी व्यक्ती इथे बसलेली आहे आणि फक्त इथे बसलेल्या व्यक्तींच्या जीवनात काम करणार, 100% माझी गॅरंटी. फक्त ही करून पाहायची. पुढच्या काही दिवसांमध्ये जी काही आपण स्थापना केलेली आहे त्याची निखार चढणार. एका दिवसात देवी नसते येत. तुम्ही तिच्या काही अंगदेवता, काही सृजन शक्त्या बोलवता, जे आपण बोलवलेले आहे. आणि कालांतराने तिची ऊर्जा वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते आणि तिचं नाव लौकिक होत जाते. एका दिवसात काही देवी येते आणि बसते असं नसते होत. ती स्लो प्रोसेस आहे. ती एका दिवसात जर धडकन केली तर मूर्ती फुटायची. कारण देवीची ताकद सांभाळणारी कोणती मूर्ती मनुष्य जातीत नाही बनलेली आहे. ती हळूहळू हळूहळू ऊर्जा स्वतःमध्ये ओढते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एक सिंपल गोष्ट करून बघा. जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल देवीसोबत, स्वतःला त्या मूर्तीसोबत, त्या यंत्रासोबत तुम्ही कनेक्ट कराल, तुम्ही जुडून जाल, तेव्हा ती गोष्ट तुमच्या जीवनात काम करणार. तेव्हा असं होणार की तुमची इच्छा अस्तित्वासाठी आदेश असणार. तुम्हाला हवं ते देवी तुम्हाला देणार. तुमचा आदेश म्हणून नाही, तुमच्यासाठीचं प्रेम म्हणून. कारण तेव्हा तुम्ही स्वतःला त्या पात्र केलेलं आहे की तुम्ही त्या अस्तित्वासोबत जोडू शकला स्वतःला. तुम्ही देवीसोबत आता स्वतःला जोडू शकला. हेच तर महत्वाचं आहे ना, की तुम्ही देवीसोबत स्वतःला जोडू शकलात की नाही. काय करायचं आहे? तुम्ही बसा, देवीसमोर बसाल किंवा मंदिराच्या आसपास कुठे पण बसाल. त्या श्रीयंत्र जिथे काढलेलं आहे त्या पूर्णच्या पूर्ण घेऱ्याच्या मध्ये आणि एक बीजाक्षर देऊ राहिलो बघा मी तुम्हाला. बीजाक्षर आहे ह्रीम. ह ला र, HRIM, ह्रीम. हा देवीचा मुख्य बीजाक्षर आहे. या बीजाक्षराला हवं तेवढा वेळ मनातल्या मनात किंवा तुम्ही जर थोडं ह्रीम 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 असं जरी जपू शकलात तरी चालतं. 5 मिनिटं ही प्रोसेस करायची. आणि 5 मिनिटं ही प्रोसेस केल्याच्या नंतर म्हणायचं की जो काही आजची साधना आहे देवी तुझ्या चरणी समर्पित. असं रोज करायचं 5 मिनिटं. 20 ते 30 दिवसांच्या आत तुम्हाला लक्षात येणार की तुमच्या जीवनामधल्या कुठे ना कुठे काही गोष्टी बदलत चालल्या आहेत. 3 महिने जर ही प्रोसेस कोणी केली 5 मिनिटं दिवसाची, आणि असं कोणीच नाही आहे पृथ्वी तलावर की जो 5 मिनिटं स्वतःसाठी देऊ नाही शकत. जसं खाण्यासाठी तुम्ही 10 मिनिटं देता, जसं गप्पा मारण्यासाठी आपण 1 घंटा देतो, मोबाईलचे व्हॉट्सअप चेक करायला 2 घंटे देतो, तसंच स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्युअरली स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही ही गोष्ट करून बघा. 5 मिनिटं ह्रीम मंत्राचा जाप करायचा आणि देवीच्या चरणावरती ऊर्जा सोडून द्यायची. हे करा आणि एखादा संकल्प घेऊन बघा की मला ही गोष्ट हवी आहे, मी ही करून बघणार.
आणि ती पूर्ण होते की नाही बघा. मग फायद्याची गोष्ट झाली हो की नाही? फायद्याची गोष्ट बोललो ना. तुम्हाला काहीतरी जिंदगीत हवं आहे की नाही? पैसा, लत्ता, शौहरत, इज्जत, पोरीचं लग्न, पोराचं लग्न, पोराची सेटलमेंट, तुमची सेटलमेंट, तुमचं म्हातारपण, तुमच्या तब्येती. बरोबर हो की नाही? अरे हो की नाही? प्रत्येकाला काही ना काही पाहिजे. आपण फॅक्ट्सवर बोलूया. तर हे झालं जीवनक्रम. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला जे जीवनासाठी हवं आहे तुम्ही इकडून मिळवू शकता. आता ज्याला संहारक्रम, जसं की महाराजांनी म्हटलं की संहारक्रम म्हणजे काय? की तुमच्या सगळ्या गोष्टी सुटत जाते, अस्तित्वामध्ये एक होत जातं. ज्याला ध्यानाशी घेणं देणं आहे, ज्याला देव हवा आहे, जो 1% वर्ग असते की नाही, ज्याला खरोखर देवाशी घेणं देणं आहे, जो म्हणते की जिथपर्यंत तू भेटणार नाही तिथपर्यंत मी थांबणार नाही. मी मिटलो तर चालते, मी संपलो तर चालते, पण तुझ्यात मिसळल्याशिवाय थांबणार नाही. तो जो 1% वर्ग आहे त्याच्यासाठी फक्त ओंकाराची साधना. त्यांनी महादेवाच्या समोर बसायचं किंवा महादेवाच्या साईडनी बसायचं. जेव्हा मी त्याला प्रस्थापित केलेलं आहे तेव्हा त्याचे 2 भाग पाडून केलेला आहे. त्यामुळे इथे जे लिहिलेलं आहे की जगात एकमेव, तर खरं तर हे आहे की हे श्रीयंत्राचं एकमेव मंदिर नाही आहे जगात, परंतु 2 मूर्ती एकत्र असलेलं पहिलं मंदिर आहे. शिव आणि शक्तीची मूर्ती असलेलं एकमेव मंदिर आहे. मग त्याचं कॉन्सिक्रेशन करणं किंवा त्याचं स्थापना करणं ही एक खरोखर कठीण गोष्ट आहे. कारण तुम्ही साध्या सोप्या शब्दात सांगू तर नवरा बायको एकत्र किती वेळ बसू शकते हो? जास्त वेळ नाही बसू शकत ना. तंटा होणार ना. इथे पण नाही बसले एकत्र बघा. कारण माहिती आहे 1 घंटा सोबत जर बसले तर व्हायची भांडणं, त्याच्यापेक्षा वेगळे बरे. आता ते पण नवरा बायको आहे, त्यांना एकत्र किती वेळ ठेवता? त्यांची ऊर्जा वेगळ्या तऱ्हेने काम करते. महादेव वेगळ्या पद्धतींमध्ये काम करते, देवी वेगळ्या पद्धतींमध्ये काम करते. त्या दोघांना एकत्र करणं ही माझ्यासाठी खरंच एक चॅलेंजिंग गोष्ट होती. परंतु अस्तित्वाच्या कृपेने जे काही मी करू शकलो ते करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या श्रीयंत्राचे 1त 2 आणि 2त 1 भाग आहे. म्हणजे हा श्रीयंत्र जेवढा आपण वरून बनवलेला आहे तेवढा जमिनीच्या खाली बनवलेला आहे. जरी तो अदृश्य असणार तरी सुद्धा हा तुम्हाला दोन्ही साईडने बेनिफिट देणार. शिव ताकदीत सुद्धा, देवीच्या ताकदीत सुद्धा. फक्त इतकं करायचं की जेव्हा तुम्हाला जीवनासाठी काही हवं असणार तेव्हा देवीकडे येऊन बसायचं, आणि जेव्हा तुम्हाला मोक्षाशी रिलेटेड, देवाशी रिलेटेड, ध्यानाशी रिलेटेड, प्रार्थनेशी रिलेटेड काही हवं असणार तेव्हा शिवाकडे जाऊन बसायचं. शिवाच्या मूर्तीला बघून फक्त ओमकाराची ओम, जेवढं तुम्ही काल जसा आज किंवा आज आपण जे केलं सकाळी जे पूजेला होते ओमकाराची ध्वनी, तुम्ही बस ओमचा नाद सुरू ठेवा 5 मिनिटांपर्यंत. आणि 3 मिनिटांपर्यंत अशा प्रकारे आपण त्या जागेला बनून चाललेलो आहे की ज्याला ध्यानात उतरायचं आहे त्यांनी आतमधल्या गाभेमध्ये बसून ध्यानाला जर बसलेत तर ही माझी गॅरंटी आहे की 3 मिनिटाच्या आत तुम्हाला ध्यानाचे अनुभव सुरू होऊन जाणार. अशी शक्ती आपण त्याच्या आतमध्ये एकत्रित केलेली आहे. 3 मिनिटं जर तुम्ही शांत त्या आतमधल्या गाभाऱ्यात बसाल तर प्रत्येकाला, कोणी किती बी मेला मुर्दा असो, ज्याला काही अनुभव नसो, त्याला सुद्धा काही ना काही ध्यानाच्या झलका येणं सुरू होऊन जाणार. एवढं माझं तुमच्यासाठी गिफ्ट आहे उरंतर. आणि या गोष्टीचं मी वचन देतो की अप्रत्यक्षरित्या मी नेहमी आतमधल्या गाभाऱ्यामध्ये हजर राहणार. त्यामुळे माझी ताकद जर कोणाला अनुभवायची असणार तर ताकदीवर अनुभवायची की महाराज तुम्ही बोलले होते दमशील तर काहीतरी अनुभव करून दाखवा, आणि अनुभव नाही झाला तर तुम्ही म्हणाल ते हारून जाणार नाही. एवढं माझं वचन प्रत्येकाला. आतमधल्या ऊर्जेमध्ये गेल्यावर 3 मिनिटाच्या आत तुम्हाला ध्यानाचे अनुभव येणं सुरू होऊन जाणार. जर कोणाला घरी बसून, कोणी दूर असणार, रोज येऊ नसणार शकत, अशा अवस्थेमध्ये या गोष्टीशी जुडायचं असणार तर तुम्ही महादेवाच्या मूर्तीला आठवून सुद्धा घरी ओंकाराचं ध्यान कराल तर त्याचे अनुभव तुम्हाला येणं सुरू होऊन जाणार. देवीचा चेहरा आठवून तुम्ही ह्रीम मंत्राचा जाप कराल, त्याचे पण अनुभव तुम्हाला त्या त्या जागेवर येऊन जाणार. एवढं माझं वचन तुम्हाला. एका दरवाजातून 2 लोक गेल्यापेक्षा एकच वेगळं असलेलं बरं ना. तुम्हाला एकाच दरवाजात सगळं काही भेटत असणार त्याच्यापेक्षा 2 काउंटर असलेले बरे, या हिशोबाने सांगितलेलं आहे. देवीची स्वतःची एक प्रोसेस आहे, ती ज्याला हवी मी त्याला देतो, ती सगळ्यांसाठी नाही आहे. कारण देवीची प्रोसेस व्यक्तिगत आहे, सामुदायिक नाही आहे. शिवाची प्रोसेस ही सामुदायिक आहे, एकत्र करू शकतो आपण, पण देवी सगळ्यांसाठी नाही आहे. ज्याला हवं आहे त्याला ती प्रोसेस वेगळी दिल्याच जाणार. इतकं बोलतो, बाकी अनुभवातून बोलू आपण. धन्यवाद. आता
प्रश्नोत्तराचा भाग घेऊया. हात वरती करा, तुमच्यापर्यंत माईक पोहोचवला जाईल आणि तुम्हाला जे विचारायचं ते इथं स्वामींना विचारा, त्याची उत्तर स्वामींच्याकडून मिळतील. कोणीच काही विचारलं नाही असं व्हायला नको, म्हणजे सगळेच सुखी आहेत असा अर्थ होईल. आणि कोणी लाजू पण नका, विचारा. सगळ्यांचाच आध्यात्मिक अभ्यास आहे असं म्हणू शकणार नाही आपण. विचारा. मी काय घरचं विचारू नका असं म्हटलं ते गमतीनं, विचारा तुम्ही. चला, त्यांना नाराज करायचं नाही, विचारा. जर हे संवाद महत्वाचा आहे, एक मार्गी नको सगळं. हा बोला. हॅलो, हाय, नमस्कार स्वामीजी. एक कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांच्या घरातला आहे. सासू आणि सून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ऐका. हे मी मुद्दा म्हणून विचारतोय आता तुम्हाला प्रश्न एवढ्यासाठी की घरात जर सगळे स्त्री वर्ग जर शांत असेल, व्यवस्थित जर ते वागत असतील, एकमेकांचा आदर करत असतील, एकमेकांच्याबद्दल जर चांगल्या भावना ठेवत असतील, तर घरामध्ये म्हणजे कुठलीही साधना करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतंय. जे काय मिळतं त्यामध्ये आपण सगळेजण समाधानी सुखी राहू शकतो आणि आणखीन मिळवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. मग ह्या दोन्ही जे पात्र आहेत, हे दोन पात्र जे आहेत, ह्या दोघांना व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत आपली घराची व्यवस्था व्यवस्थित मार्गावर चालण्यासाठी काय उपाय असेल तर सांगा. माणसाची त्याची अस्थिरता आहे. तर जे कोणते आपण साधना म्हणतो ती आहे त्याच्यासाठी की तुम्ही शांत व्हा. आणि पुरुषांना नेहमी स्त्रीची चुकी वाटते आणि स्त्रीला विचारून तर बघा कोणाची चुकी आहे. आणि मी हिम्मतीचा माणूस म्हणतो, तुमची बायको नाही वाटते इथे. नाही, हा प्रश्न मी मुद्दा आहे तर मग एक गोष्ट माझं म्हणजे एक मत आहे. आयुष्यामध्ये सुरुवातीपासून मी जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून मला असं वाटत होतं की परमेश्वर मला भेटावा. पण लग्न झालं? नाही, लग्न झालं हा प्रश्नच नाही आहे. पण प्रत्येक वेळेला कसं होत गेलं की आता ज्या वेळेला एखादी रामायणची सिरियल लागते त्यावेळेला ते पात्र आपल्याला भावतं आणि आपल्याला वाटतं की खरोखर हा ट्रॅक बरोबर आहे आणि याची साधना केल्यानंतर आपण त्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे रामायणातलं कोणतं, रावणाचं पात्र का? नाही, रावणाने खूप साधना केली होती. नाही, केलं की साधना. बघा, साधनेचं एक सिंपल गोष्ट आहे. विकृती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मग तो स्त्री असो, तो पुरुष असो, तो लहान असो, मोठा असो की म्हातारा असो. प्रश्न हा आहे की त्या विकृतीला सुधारण्यासाठी तुम्ही काय करता. आजपर्यंतचा प्रॉब्लेम हा आहे आपला की आपण नेहमी बाहेरच्या जीवनाकडे लक्ष देतो किंवा बाहेरून असं काही करण्याचा प्रयत्न करत आहे की आतमधली गोष्ट शांत होऊन जा. बरोबर. आपण काय म्हणतो की समजावून घ्या बाबा एकमेकांना. तुम्ही समजून घेतलं की तुमचे भांडण कमी होणार. पण ते भांडणाचं कारण बाहेर आहेच नाही की ती आतमधली चिडचिड आहे, तो आतमध्ये दडलेला राग आहे, ती आतमधली असंतुष्टता आहे की जी बाहेर दिसून येत आहे. बरोबर. तर पिंडी ते ब्रह्मांडी आहे. जर तुम्ही आतमधून शांत असाल, आतमधून तुमचं जीवन असं असणार की तुम्ही आनंदित आहात. तुम्हाला राग लोभ कमी झाला, गायब नाही म्हणता मी, कमी झाला, किंवा तुम्ही नेहमी कंपॅरिझनच्या जगामध्ये न राहता स्वतःवर थोडं लक्ष द्यायला लागले, तर प्रत्येकाचं घर गोकुळ बनून जाणार. ते कधी होणार, जेव्हा तुम्ही खरोखर साधनेला थोडंसं महत्त्व द्याल, तुम्ही स्वतःला थोडंसं महत्त्व द्याल. आपण प्रत्येकजण स्वतःसोबत काही ना काही बोलत असतो. बघा, प्रत्येकजण आपल्या माइंडमध्ये स्वतःसोबत काही ना काही 24 घंटे बोलत असतो. बरोबर. त्या बोलण्यामध्ये आपण स्वतःचा किती वेळा विचार करतो, किंवा जो स्वतःचा विचार करतो तो चांगला करतो की खराब करतो, एकदा विचार करून बघा बरं. तुम्ही नेहमी स्वतःला कोसता, काय बाई मी अशीच आहे, काय बाई तो असाच आहे, मी असं केलं असतं तर तसं झालं असतं, आपण असं असतो तर तसं झालं असतं. जरा तुम्ही स्वतःसोबतचं संभाषण आठवा. निगेटिव्ह आहे 90%. अशा संभाषण जेव्हा तुम्ही स्वतःसोबत मॅक्झिमम वेळ करत आहात, आता तुम्ही बाहेर हा विचार करताय की चांगलं होणार, कसं पॉसिबल आहे बघा. म्हणून आतमध्ये शांत होणं, आतमधून थोडीशी साधना असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं बाहेरचं जीवन आपोआप चांगलं होऊन जाणार. बऱ्याच वेळेला होते बघा की तुम्ही सकाळी उठता, तुम्हाला एकदम मस्त वाटते, आतमधूनच चांगलं वाटते, तुम्ही खुश असता एखाद्या दिवशी उठल्याच,
आणि जेव्हा तुम्ही खुश असा आतमधून, तेव्हा तुम्ही बाहेर एखादा प्रॉब्लेम जरी आला तुम्ही जाऊ दे ना, चल मोकळा का. आणि एखादा दिवस असतो की तुम्ही आतमधूनच एवढे चिडचिड झालेले असता की बाहेर एखादी चांगली जरी गोष्ट होत असणार तरी तुमची चिडचिड त्या गोष्टीवर निघते आणि सगळं काही खराब होऊन जाते. हे सांगण्याचा अर्थ एवढाच की सगळं काही आतमधून संचालित आहे. त्यामुळे साधना, प्रार्थना, ध्यान या ज्या विधी आहेत त्या आतमधून समतोल निर्मित करण्यासाठी आहे. त्याचा उद्देश परमात्माचा आहे असं समजू नका तुम्ही. जसं मी पहिले बोललो की प्रत्येकाला देव नाही हवा आहे, पण एक आनंदी, स्थिर, सुंदर जीवन प्रत्येकाला हवं आहे. ते साधनेतून निर्मित होते. हॅलो. की इतर पशुपक्ष्यांना खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे हा विषय लावलेला आहे. काम हा तिसरा विषय. परंतु मनुष्य प्राणी असा आहे की त्याला तेवढ्यासाठीच निर्मिती केलेली नाही. की आपण प्रवचनात ऐकतो, कीर्तनात ऐकतो की मनुष्य जन्म हा वेगळ्या ह्याच्यासाठी, भगवंताला जाणण्यासाठी. मी आलो कुठून, माझं कर्तव्य काय, मला जायचं कुठं, असा प्रश्न आपण प्रवचनात, कीर्तनात ऐकतो. मग आपण तर ही आता इथं आलेली मंडळी 99.99% म्हणजे प्रपंचिक आहे. तर प्रपंच आणि परमार्थाचा मेळ कसा घालावा याच्याबद्दल विश्लेषण आपण करावं अशी मी सर्वांच्या वतीने. जर तुम्ही जीवन जगता जगता सुद्धा परमात्मा भेटू शकतो का? निश्चित भेटू शकतो. या गोष्टीवर तेव्हा भरोसा करायचा जेव्हा तुम्हाला भेटणार. कोणी महाराज इथे बसून बोलू लागलं याच्यावर भरोसा नका ठेवू. काका जिवंत व्यक्ती आहे बघा. ज्या व्यक्तीने प्रश्न विचारलाय त्याच्या आतमध्ये देव सुद्धा आहे आणि तो प्रवासात सुद्धा आहे. ती व्यक्ती जिवंत आहे, पण मी ती व्यक्ती नाही, कारण मी संन्यासी माणूस आहे. त्याच्यामुळे मी याच्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकारी नाही आहे. पण इतकं नक्की सांगतो की तुम्ही जीवनात राहता सुद्धा जेव्हा तुम्ही साधनेत उतराल आणि साधना करता करता जेव्हा तुमच्या आतमधल्या ज्या विकृती आहेत त्या शांत व्हायला लागणार, तेव्हा इनडायरेक्टली तुम्ही त्या परमोच्च आनंदाच्या मागे लागून जाल जो फक्त तुम्हाला परमात्मा देऊ शकतो. तुम्ही एखादी गोष्ट जरा स्वतःच्या जीवनाबद्दल आठवून बघा. आपल्यापैकी प्रत्येकाने एखाद्या गोष्टीचं स्वप्न बघितलं असणार. सामाजिक जीवनात असताना आपण घराचं स्वप्न बघू, गाडीचं स्वप्न बघू, नोकरीचं स्वप्न बघू, किंवा वयातली मुलं मोबाईल, गर्लफ्रेंडचं स्वप्न बघणार. फॅक्ट आहे. आपण एखाद्या माणसाबद्दल बघू ज्यांनी स्वप्न बघितलं की त्याला नोकरी लागल्यावर घर बांधायचं आहे. त्याच्या स्वप्नामध्ये एक घर असते बघा, की मी जागा घेणार, असं घर बांधणार. आता त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही पैसा जमवता, लोन काढता, हे करता, ते करता, घर बांधता. घर बांधल्यावर आनंद भेटतो, पण खरोखर तो आनंद किती दिवस टिकतो? तुम्ही 2 महिन्यानंतर नवीन गोष्टीच्या मागे लागता की नाही, आता या घराला फर्निचर हवं, याला कलर हवा, याच्यासमोर गाडी हवी. कळतंय? म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी फक्त आनंद शोधताय गोष्टींमधून. तुम्हाला गोष्टी नाही पाहिजे आहे, तुम्हाला त्याच्या मागचा आनंद हवा आहे. जस्ट बिकॉज की तो तुम्हाला नेहमीसाठी तृप्त नाही करू शकत, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी नवीन गोष्ट शोधताय. आणि बिकॉज आपल्याला फक्त बाहेर शोधण्याची सवय लागलेली आहे, त्यामुळे आपण आतमध्ये शोधणं जणू काही विसरलेलो. बरोबर? जर तुम्हाला जीवनात राहताना परमात्म्याच्या जवळ जायचं असणार तर साधना करा. साधना म्हणून काय? ज्याला ध्यान आवडते त्यांनी ध्यानात डुबा, ज्याला प्रार्थना आवडते त्यांनी प्रेमात डुबा. दोन्ही गोष्टी. पण जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्हाला आतमधून असं लक्षात येणार की हळूहळू ज्या विकृत्या आपल्या आहेत त्या हळूहळू शांत व्हायला लागल्या. जशा जशा त्या शांत व्हायला लागल्या, जशा जशा आतमधून तुम्हाला आणखीन अनुभूती यायला लागल्या, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणार की आतमधलीच अनुभूती परम अनुभूती आहे. ही गोष्ट ज्या दिवशी तुम्हाला समजून जाणार ना, त्या दिवशी तुमचा परमात्माकडे जाण्याचा मार्ग मोकळा. तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहे बघा तुमच्यासाठी. का? कारण जी गोष्ट अनुभवातली नाही आहे ती बौद्धिक आहे, आणि बौद्धिक गोष्ट जास्त वेळपर्यंत टिकत नाही. विचार टिकतो का जास्त वेळ? सेकंदाला बदलतो. त्यामुळे पहिले अनुभव करून बघा स्वतःचा. एक प्रश्न असा आहे, आपण प्रत्येक व्यक्ती मुक्तीच्या दिशेनं पाऊल टाकतो असं जर गृहीत धरलं, अध्यात्मातून मुक्ती आणि संसारातून मुक्ती. अध्यात्म आणि संसार याचं जे मनामध्ये चाललेलं द्वंद्व असतं, म्हणजे माणूस एक मार्ग शोधतो, अध्यात्म पहिला अध्यात्माकडे जावं की संसारात मग्न व्हावं, हे जे प्रत्येक माणसाच्या मनातलं एक जे द्वंद्व असतं याच्यावरती तुम्ही काय सांगू शकाल? याची जिवंत धारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे जिथपर्यंत आपण अध्यात्म आणि बाहेरचं जग यांना 2 वेगळ्या गोष्टी समजू, हीच सगळ्यात मोठी चूक आहे बघा.
तुम्हाला पोट भरण्यासाठी तुम्ही अन्न खाता, पण तुमची बुद्धी चांगली चालावं म्हणून तुम्ही पुस्तक वाचता, बरोबर? तुम्ही नोकरी करता कारण ते पैसे आले पाहिजे, ही बाहेरची गोष्ट झाली. पण तुमच्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम पण करता ना, तुम्ही जेवण पण जेवता ना. या दोन वेगळ्या गोष्टी आहे का? एकाच सिक्क्याच्या दोन बाजू आहे. मग अध्यात्म आणि बाहेरचं जीवन वेगळं कसं बरं? वेगळं नाही आहे, आपण त्याला वेगळं समजतो. आध्यात्मिक होणं म्हणजे 24 घंटे नुसतं ध्यानात चाललं जाणं किंवा जग सोडून नुसतं 24 घंटे देवदेव करणं असं होत नाही. जसं तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं आहे तर तुम्ही 1 घंटा व्यायाम करता, तसं तुम्हाला आतमधलं भीतर तुमचं हृदय चांगलं करायचं आहे, तुमची चेतना जागृत करायची आहे, तर 1 घंट्याचं ध्यान, अर्ध्या घंट्याचं ध्यान पर्याप्त आहे. एकदम असं संन्यास घेऊन घ्यायचा, दीक्षा घेऊन घ्यायची, आश्रमात चाललं जायचं, जीवनभर मागे नाही वळायचं असं गरजेचं नाही आहे. ज्यांना हवंय ते करू शकतात, परंतु नॉर्मल जीवन जगणाऱ्या लोकांसाठी गरजेचं नाही. तुम्ही स्वतःला अर्धा घंटा लिहू शकता, तो अर्धा घंटा सुद्धा तुमच्यासोबत क्रांती करून जाणार. फक्त हे जो द्वंद्व तुमच्या डोक्यात आहे तो तुमच्या जीवनात नका उतरू देऊ. पहिले करून बघा. तुम्ही अर्धा घंटा ध्यान, अर्धा घंटा तुमची प्रार्थना करून तर बघा, ट्राय तर करा. त्यानंतर तुम्हाला लक्षात येणार की ध्यान आणि जीवन याला तुम्ही सोबत चालवू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे चालवू शकता. नमस्कार महाराज. आता वडिलाचं मुलग्याचं आईचं आता जिथे पटत नाही, ऊर्जा अशी पण निघाली, त्याला कारण काय? मुलगा वडिलाला बघत नाही, आईला काय जमतच नाही, त्याला कारण काय? तुम्ही तुमच्या वडिलांना असंच होते का? बघा, ही समाजातली कम्युनिकेशन गॅप समजतो मी, की जेव्हा मूल मोठं होत आहे तेव्हा त्याला निव्वळ वाऱ्यावर सोडायचं, त्याच्यासोबत कम्युनिकेशन करायचं नाही, त्याच्या हिशोबाने न करता नेहमी तुम्ही तुमचे स्वतःचे विचार त्याच्यावर दाडकले. लहानपणी तो छोटा आहे बघा, तो तुमच्यावर डिपेंडंट आहे म्हणून तो ऐकून घेऊन राहिला. एकदा तो मोठा झाला, तो कमवायला लागला, त्याला समजलं की तुमची ऊर्जा कमी झाली आणि त्याची वाढली, मग तो तुमच्यासोबत तसाच वागणार जसं तुम्ही त्याच्यासोबत तेव्हा वागत होते जेव्हा त्याची ऊर्जा कमी होती. ही कम्युनिकेशन गॅप आहे. इथे काही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी नाही आहे. या इथे प्रत्येक परिवारातली कम्युनिकेशन गॅप जेव्हा जिथे जिथे निर्माण होणार तिथे तिथे अशी समस्या नेहमी राहणार. तर हे परिवारातल्या आतमधल्या मोठ्या लोकांवर आहे की तुम्ही लहान पोरांसोबत कशा प्रकारचे संबंध ठेवता. जर तुम्ही त्यांचा आज आदर कराल तो उद्या तुम्ही म्हातारे झाल्यावर ते तुमचा आदर नक्की करणार. तुम्ही जर त्यांना अबे लहान आहे तू, तुला अक्कलने समजत नाही, या प्रकारे तुम्ही त्यांना नेहमी ट्रीट करत राहाल तर तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल तेव्हा ते हेच म्हणणार की ओ बाबाजी झाले म्हातारे, तुम्हाला अक्कलने व्हा बाजूला. ही कम्युनिकेशन गॅप आहे, ती प्रत्येकाला स्वतःची स्वतः हँडल करायला लागणार. तिथे अध्यात्म काही नाही करू शकत. काय म्हणते? अच्छा, वृद्धाश्रम का निघाली? मी नाही काढली बघा. निघाले कारण काय? काय म्हणजे जी म्हातारी लोक स्वतःच्या जेव्हा कर्माचा नियम माहिती आहे ना, मोठा साधा आहे बघा. तुम्ही स्वतःच्या आई वडिलांसोबत जशी आहात तशी तुमची मुलं तुमच्या सोबत असणार. साधी गोष्ट. पहिलेची म्हातारी लोक घरात राहून शिव्या खायची, आताची बाहेर निघून वृद्धाश्रमात राहतात. काही अशी मोठी गोष्ट नाही आहे त्यामध्ये. हो ना, मग तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत कसे होते हे सगळ्यात जास्त मॅटर करते ना. आजोबा, समाज कुठून बनते हो? व्यक्तिगततेपासूनच बनतो ना. मग विनाकारण समाजाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे इथे. आणि असं का होत आहे? कारण आतमधली अनसर्टेनिटी वाढत आहे. पहिलेच्या काळात तुम्हाला काही दिसायचं नाही, तुमचं गाव, तुमचे 2-4 लोक, त्याच्या आतमध्ये तुमचं जग चालायचं. आता असं नाही राहिलंय. तुमच्या टीव्हीवर तुम्हाला दिसते की लोक कुठे चालले, त्यांच्यावर गाड्या आहे, घोड्या आहे, हे आहे, ते आहे. तुम्हाला ते तसं जगावंसं वाटते, तर तुम्ही सेल्फ केंद्रित होऊन जाता. तुम्ही नेहमी कंपॅरिझन मध्ये लागता, आणि जेव्हा तुम्ही कंपॅरिझन मध्ये अति लागून जाल तेव्हा तुम्ही एकामेकाची नफरत कराल. वळला की समाज त्या गोष्टींकडे. याचं कारण एकच आहे, आतमधून आपण भिकारी झालेलो आहे म्हणून बाहेरची अमिरी आपल्याला सतवायला लागलेली. जेव्हा तुम्ही आतमध्ये थोडेसे स्टेबल होऊन जाल, आतमध्ये जेव्हा तुम्ही शांत होऊन जाल, आतमध्ये जेव्हा तुम्ही ध्यानी होऊन जाल, तेव्हा बाहेरच्या गोष्टींचा जास्त तुमच्यावर इफेक्ट नाही होणार. ती अवस्था प्राप्त करणं तुमच्या हातात आहे, ती तुम्ही करू शकता. प्रश्न बस इतका आहे की तुम्ही स्वतःवर मेहनत करायला तयार आहात की नाही. काही जादू होणार नाही, काही तुमच्या पदरी कोणी डायरेक्ट आणून देव टाकणार नाही.
असा कोणता देव आला नाही. तुम्ही वयाच्या 50-60 आहात, काही तुमच्या जिंदगी चमत्कार झाला का? नाही. का? कारण तुम्ही मेहनत घेतली नाही तो चमत्कार होण्यासाठी. आताही शेवटचे दिवस आहे, चमत्कार घ्यायची इच्छा आहे का? तो तुमच्या हातातला प्रश्न आहे. देव तुम्हाला भेटू शकतो का? भेटू शकतो. तुमची ताकद आहे का देव पाहिजे इतकी स्वतःला करण्याची? ते तुमच्या हातात आहे. हॅलो, हा, मी प्रकाश हातगिनी बोलतोय. पहिला नमस्कार तुम्हाला. मी सरांचा विद्यार्थीच आहे, उरुमकर सरांचा. मला जरा आध्यात्मिकमध्ये एक शंका होती. ज्यावेळी आपण ध्यानधारणा करतो, मग ती सकाळी असू दे किंवा रात्री, आपली काय टायमिंगचं ध्यानधारणा झाल्यानंतर काही काळानं आपण निद्रावस्थेत जातो रात्री. मग त्यावेळी काही गोष्टी आपल्याला जागृत करत असतात. मग त्या गोष्टी काय निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह काय पण असू शकतील. पण त्याचा अनुभव आपल्या ह्याच्यात जर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर त्याचं काय रिझन? कोणती पण साधना जर खरोखर करायची असणार ना, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे की तुम्ही कोणाचा हात धरून चालत आहात. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी साधकाच्या हातातल्या नसतात, त्या गुरुच्या हातातल्या असतात. तुम्हाला कसा अनुभव येणार हे गुरुच्या हातात आहे. आणि तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी उडवायच्या की ठेवायच्या हे सुद्धा गुरुच्या हातात असतं. त्यामुळे जर तिच्यात जायचं असणार तर गुरु पकडायचा. आणि एक सिंपल गोष्ट सांगतो की जे स्वतःहून मेडिटेशन सुद्धा करत असणार त्यांनी एक गोष्ट ॲड करून बघा. मेडिटेशन झालं की इतकंच करायचं की आजचा जो काही अनुभव होता माझा तो अस्तित्वाला समर्पित, किंवा तुम्ही जे देवाला मानता ते देवाच्या चरणी समर्पित. एवढं जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येणार की हे जे त्रास करणाऱ्या गोष्टी या तुमच्या आजूबाजू येणार नाही. हां, तर काय महाराज, साधना 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 म्हणजे काय आहे? तर एक मी असं सांगतो की आपण लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण आहेत. कोण स्वयंपाक करत असेल, कोण करत नसेल. पण काय आहे, चहा, पावडर, दूध, एक भांडं हे शेगडीवर ठेवल्यानंतर शेगडी पेटवून पुन्हा त्याला उकळी येऊपर्यंत मधला कालावधी लागतो, तो म्हणजे साधना. पण याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचं किंवा आपल्या या ग्रामीण भागामधल्या लोकांना अति समजून सांगायचं, याचा जरा अर्थ तुम्ही खोल सांगावा अशी माझी भावना आहे. साधनेचा अर्थ कधीच मी खोल सांगत नाही. का? कारण जे मी सांगतोय तुम्ही खरोखर ते समजता का हा प्रॉब्लेम आहे. अनुभव घ्या. जे काही मी आता इथे बोललेलो आहे एखाद्या विषयावर, ते बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही चर्चा कराल ना, तेव्हा प्रत्येक जण त्या गोष्टीबद्दल काहीतरी वेगळं बोलणार. नाही, महाराजांना असं म्हटलं, नाही तसं म्हटलं, हा म्हणणार असं म्हटलं, तो म्हणणार तसं म्हटलं. का? कारण प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे गोष्टींना समजून घेतो. साधनेसाठी मी 2 गोष्टी दिलेल्या आहे. मला माहित नाही तुम्ही तेव्हा होतात की नाही, पण 2 गोष्टी मी पहिलेच दिलेल्या आहे. आणि मी हेही सांगितलं आहे की हे करून पहा काय अनुभव येतो तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. पण व्यक्तिगत साधना हवी असणार तर ती व्यक्तिगततेतच दिल्या जाते, ती सामुदायिक दिली नाही जात. बरोबर? जी सामुदायिक दिल्या जाऊ शकते ती गोष्ट मी पहिलेच दिलेली आहे. पण तुम्ही जर व्यक्तिगत गोष्टी करत असाल की मला व्यक्तिगत साधना हवी किंवा प्रत्येकाच्या हिशोबाची साधना हवी, तिथं व्यक्तिगततेच देणार ना माणूस. ती सगळ्यांसमोर कशी देणार? आणि ती आहेच व्यक्तिगत. तुमची ताकद प्रत्येकाची आहे बघा, आहे ना वेगळी. जरी तुम्ही चहा आणि दही आणि दूध म्हटलं तरी दूध वापरताय कोणतं, म्हशीचं का गाईचं का रेड्याचं, हे पण मॅटर करते ना. त्यामुळे प्रत्येकाची ताकद वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या ताकदीनुसार त्याची साधना वेगळी आहे. हे तर बघूनच द्यावं लागणार ना. त्यामुळे साधना हा शब्द याच्यासाठी दिला जाते की तुम्हाला गोडी लागाव की काहीतरी गूढ आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी जिंदगी बदलणार आहे. म्हणून घोड्याला पाण्यापर्यंत न्यायला लागणार ना की पाणी मोठं छान लागते, पाणी प्यायचं की नंतर बघू आपण, ओढा तर लागणार ना. म्हणून साधना शब्द वापरला जातो. ज्याला हवी आहे तो व्यक्तिगत भेटून देऊ आपण त्याला, पण हवी असल्यास. पहिल्यांदा स्वामीजींच्या चरणी माझं त्रिवार वंदन. स्वामीजी असं म्हणलं जातं की काळ हे प्रत्येक गोष्टीवरचं औषध आहे आणि त्यासाठी आपण वर्तमान जे आहे आपली परिस्थिती ती फक्त शांतपणाने स्वीकारणं आणि योग्य वेळेची वाट बघत बसणं असं आपण म्हणतो. पण असं आहे का की दरवेळी काळ योग्य उत्तर देईलच, किंवा तो काळ अशा वेळी येऊ शकतो की जेव्हा सगळं बाहेर गेलेलं असतं किंवा आपल्याला आता त्यामध्ये काहीतरी प्राप्त करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नसतो, आपण निवृत्तच होतो. तर खरंच काळ उत्तर देतो का? कधीच उत्तर देत नाही काळ. आपल्या तुमचं उत्तर तुमच्या जवळ आहे बघा.
जे आपण म्हणतो ना की काळ प्रत्येक गोष्टीवरचा उपाय आहे, त्याचा अर्थ इतकाच आहे की तुमच्यासमोर नवीन समस्या आल्या की तुम्ही जुन्या समस्या विसरता. तुम्ही विसरत नाही ती गोष्ट. जेव्हा आम्ही बघतो की लोक ध्यान साधना करतात तेव्हा कालांतराने ते एकदम एक्साइट होऊन जातात, रडायला लागतात. काही काळानंतर आतमध्ये जे सचलेलं आहे ना, जे त्यांनी जीवनभर दाबलेलं आहे ना, ते उफाळून बाहेर यायला लागतं. ते कधी ना कधी होऊन बसलं, ती गोष्ट त्यांच्या आतमध्ये अटकून गेली. नंतरचे जे अनुभव आहेत ते फक्त त्यांच्यावर धूळ जमत गेली. याच्या अर्थ आतमधली जी धूळ होती ती नाही राहिली का आता? नाही, ती बस आतमध्ये चालली गेली. तुम्हाला व्यक्तिगत काम करायला लागणार. जर तुम्हाला आतमधून त्या गोष्टी रिमूव्ह करायच्या आहे, जे तुमचे बॅक बॅरियर्स होते, तर तुम्हाला व्यक्तिगत तुमच्या हृदयचक्रावर काम करायला लागणार. जशा तुम्हाला हृदयचक्र खोलाल, तुम्हाला लक्षात येणार की मागच्या गोष्टी मोकळ्या होत चालल्या आणि तुम्ही एका नवीन जीवनाकडे अग्रसर होत चालले. नाही तर प्रॉब्लेम हा होते की मागच्या गोष्टी तर वेळेनुसार बाजूला हटतात, परंतु त्या गोष्टीसोबत झालेल्या ज्या गोष्टी आहे ना, ते तुमच्या माइंडमध्ये नेहमी गिल्ट म्हणून राहतात की अरे यार, मागच्या वेळेस असंच झालं होतं, आताही तसंच होणार का यार, मग मी काही कामातच नाही आहे. बरेच लोक बिझनेस सुरू करतात बघा, तो बिझनेस फ्लॉप होतो. मग पुढच्या वेळी बिझनेस करताना त्यांच्या डोक्यात राहून जाते, अरे यार मी काही कामाचं आहे का, मागच्या वेळेस पडलं बिझनेस, 4 लोक बोलले, सगळीकडून इज्जत गेली. तिच्यातून शिकला नाही, ती जी गोष्ट त्याच्या मनात दडून राहिली ना, आता ती त्याला त्रास द्यायला लागलेली आहे बघा. तर हे त्याच्यावर आहे की तो स्वतःवर कशा प्रकारे काम करतो. का तो त्या आतमधले ब्लॉकेजेस रिमूव्ह करून राहिलेला आहे, खोलू राहिलेला आहे, की आणखीन बस त्याच्यावर धूळ जमू देऊ राहिलेला आहे. नमस्कार, माझं नाव प्रमोद परीट, मी शिक्षक आहे. आपण सुरुवातीला प्रवचनाच्या सुरुवातीलाच बोललात की पीके आणि ओ माय गॉड बद्दल आपण सुरुवात केलीत, त्याबद्दल आपलं मत काय आहे? दुसरी गोष्ट, मनुष्य का घाबरतो, म्हणजे रिलेटेड पीके आणि ओ माय गॉड. आणि माझा महत्त्वाचा दुसरा प्रश्न आहे, मी एक शिक्षक आहे, विद्यार्थी आणि अध्यात्म यांच्या संदर्भात मला थोडं मार्गदर्शन हवं. मनुष्य का घाबरतो? सगळ्या भीत्या बस मरण्याच्या आहे बघा. प्रत्येक भीती मृत्यूची आहे. एक्स्ट्रीम काय होणार, तुम्ही मरून जाल ना. तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे, या गोष्टीची भीतीच मृत्यू आहे. जेव्हा तुम्ही मृत्यूची भीतीतून सुटता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही जीवन जगणं सुरू करता. बघा, सगळं जे काही जग आहे ना, जे काही मी बोलण्याचा प्रयत्न करतोय ना, ते एकाच गोष्टीकडे इशारा आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये साधना करण्याची वेळ आलेली आहे. मग या सगळ्या ज्या काही समस्या आहे त्याचं एकमेव उपाय आहे स्वतः. तुम्ही जेव्हा साधनेत उतराल, जेव्हा तुमच्या जीवनातल्या समस्या आपोआप सॉल्व्ह होणार, तेव्हा भीती असो, लोकांप्रतीचा वैर असो, किंवा जीवनामधली ड्युअलिटी असो, किंवा घरातले भांडणं असो, जीवनातल्या समस्या असो, त्या सगळ्या तुम्हाला लक्षात येणार की मार्गी लागत चाललेलं आहे. त्यामुळे स्वतःवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं. राहिली गोष्ट ओ माय गॉड आणि पीके सारख्या गोष्टी, माझं म्हणणं इतकंच आहे की हिंदूंवर जशा प्रकारे तुम्ही बोट ठेवता, बाकीची धर्म का पुस्तकातली आहे का फक्त? बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर वार करताय ना, तेव्हा त्या वार करणाऱ्या गोष्टीच्या आतमध्ये सगळ्यात त्या तऱ्हेच्या गोष्टी आल्या पाहिजे. सगळ्या धर्मावर तुम्ही बोलून बघा ना, प्रॉब्लेम तो आहे. आणि जर आम्ही अशी गोष्ट केली तर मग आम्ही जुनाट विचारांचे, आम्ही लिबरल नाही, आम्ही जुनाट, असभ्य, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. प्रश्न इतकाच आहे की बाकीच्या धर्मांवर का नाही बोट ठेवल्या जात? पीके मध्ये काय 2 सीन, पण एंड काय आहे? काऊन तिथे बाकीच्या धर्मातली लोक दाखवले नव्हते जाऊ शकत काय? गोष्ट तो प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्या सगळ्या व्ह्यूनी जी ओरिजिनल इमेज डेव्हलप होऊ राहिली आहे ती निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे ना. लोकांचा व्ह्यू कसा होत आहे की सगळे बाबा म्हणजे गडबड आहे. रिझल्ट मॅटर करते ना. पेपर कसा सोडवला चालला हा मॅटर नाही करत, रिझल्ट काय निघून आलेला आहे. ओ माय गॉडचा तरी चला रिझल्ट चांगला दिला काहीतरी एंड. पीकेचा रिझल्ट काय आहे की सगळे बाबा नालायक असतात. आश्रम नावाची सिरीज आली आहे बघा MX प्लेअरवर. रिझल्ट काय निघून आला आहे की आश्रम म्हणजे सगळे गोरख धंदे चालतात, की बाबा म्हणजे असंच नंगा असतो, पैसे खाणाऱ्या गोष्टी असतात. रिझल्ट तर हा निघतोय ना. त्याच्यामुळे होते काय, तुम्ही स्वतःपासून पळताय. म्हणून मी गोष्ट करा काय लागते, पहिली गोष्ट हीच बोलतो मी आजकाल की मला अनुभवल्याशिवाय नाही भरोसा ठेवायचा बाबा. ही माझ्यासाठीची नाही आहे, ही तुमच्यासाठीची आहे.
कारण मग एखादा पीके बघितला, एखादा आश्रम बघितला की तुमच्या डोक्यात वेगळे विचार आहेत. ती बघू नका अशी गोष्ट नाही आहे, पण जर तुम्ही समाजाचा चेहरा दाखवताय तर तो प्रत्येक समाजाचा चेहरा दिसला पाहिजे. एका पर्टिक्युलर समाजाला तुम्ही का टार्गेट करताय? आणि असं बोललं की मला की लिबरलिझम, स्वतंत्रता, शिक्षण अशा मोठ्या मोठ्या गोष्टी मदत येतात. PhD माणूस आहे मी, अशिक्षित माणूस नाही आहे, मी बोलतोय हे. ठीक आहे. राहिली गोष्ट विद्यार्थ्यांसोबतची, तुम्ही जगा अशी आहे की विद्यार्थ्यांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की सर असं काय करू राहिले की एवढ्या आनंदात जगू राहिले. व्यक्तिगत काय तुम्ही इथे बसून मला हे विचारताय कारण मी तसं जगतोय, हे विचारण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही जगा असे की विद्यार्थ्यांनी तुम्हाला जवळ येऊन विचारावं की सर काय एवढे आनंदी जगता, सगळ्या समस्यांमधून कसे काय तुम्ही हसून निघून जाता. तुम्ही स्वतःला पहिले काम करा, विद्यार्थ्यांचं सोडून द्या. त्यांना विचारायचं आहे. नमस्कार स्वामीजी. नमस्कार. मोठेपणीचं जीवन हे लहानपणीच्या संस्कारावर डिपेंड असतं की मोठेपणीच्या स्वभावावर डिपेंड असतं की सभोवतालच्या वातावरण डिपेंड असतं की नशिबावर डिपेंड असतं? तुमच्यावर डिपेंड असतं. बघा मी तीच ती गोष्ट रिपीट करतोय. जीवन नेहमी तुमच्या समोर पॉसिबिलिटीज घेऊन येते. जेव्हा आपण 7 वर्षाचे असतो ना तेव्हा एक मुलगा नाही म्हणायला लागतो. जेव्हा तुम्ही 14 वर्षाचे असता, वयात येता आणि तुमचं काम शक्ती जागृत होते ना, तेव्हा तुमचे जो 2 उपाय, एक तर तुम्ही काम मध्ये उतरून जा किंवा तुम्ही ब्रह्मचर्यात उतरून जा. जीवन तुमच्यासमोर पॉसिबिलिटी घेऊन आलाय, तुम्ही काय निवड करता तुमच्या हातात आहे. 21 वर्षाचा मुलगा नेहमी राजकारणात ऍक्टिव्ह होऊन जाणार, त्याला वाटणार काय करू, जग जिंकून दाखवतो की काय. 21 ते 28 वर्षाच्या वयातल्या मुलाची स्वप्न बघा करोडपती बनण्याची असणार, काहीतरी अचीव करून, काहीतरी जगावेगळं करून दाखवतो अशी त्याचे विचार असणार. आणि त्याच वयात एक आणखीन विचार डेव्हलप होतो की मी ब्रह्मचर्यात उतरून जाऊ का, मी अध्यात्मात उतरून जाऊ का, बाहेर काहीतरी मिळवल्यापेक्षा मी आतमध्ये काहीतरी मिळवू का. पॉसिबिलिटी तुमच्या जवळ आहे, निवडू तुम्ही शकता. 28व्या वर्षी बघा तुम्ही स्टॅबिलिटी चाहता. 28 वर्षाच्या नंतर बऱ्याचशा लोकांचे लग्न होऊन जाते, ते पहिले घर बांधतात, पैसा जमवायला लागतात, किंवा ते नेहमीसाठी स्वतःमध्ये उतरू शकतात. पॉसिबिलिटी तुमच्या जवळ आहे. जीवन नेहमी तुमच्यासमोर 2 ऑप्शन घेऊन येते बघा, तुम्ही निवडता कोणतं हे तुमच्या हातात आहे. तुमचं जीवन तुम्ही निवडलेल्या गोष्टींच्या हातात. तुम्ही निवडलेली बायको तुमच्या घरातली गोष्ट आहे. तुम्ही कशी बायको निवडता हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला दाखवल्या गेली होती पहिले, बरोबर, बायांना सुद्धा दाखवल्या गेली होती की हे बाई 4-5 जण आहे, कोणता निवडलं तुम्ही. मग समाजाला स्वतःवर जबाबदारी नव्हती हवी, मग नशीब आता बाबा तुझ्या, आम्ही काय करणार आहे. कारण मग तुम्ही घरच्याला माराल ना काही प्रॉब्लेम झाला तर. म्हणून नशिबाची गोष्ट, नशीब काम नाही करत हे नाही म्हणत आहे मी, तो एक वेगळा कन्सेप्ट आहे. परंतु पॉसिबिलिटीज माणसाच्या हातात आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की डोक्याच्या अति विचारांच्या मधात तुम्ही बरोबर विचार निवडू शकता की नाही. आणि तो तुम्ही तेव्हा निवडू शकाल जेव्हा हे थोडंसं शांत असेल. हे जेव्हा शांत असणार तेव्हा तुम्ही बरोबर गोष्ट निवडाल ना. नाही तर हा म्हणते, तो म्हणते, हा म्हणून राहिला इंजिनिअरिंग करून घेऊ, लागले इंजिनिअरिंगला, मग 2 वर्षांतर समजते की आपली तर लायकीच नव्हती. असं मॅक्झिमम लोकांसोबत होते. हा म्हणते इथे इन्व्हेस्टमेंट करून टाक म्हणून करून टाकली, आणि मग सगळेच जण डुबले, आणि मग अरे यार त्यानं म्हटलं होतं म्हणून केली, यानं म्हटलं म्हणून केली. निर्णय कोणी घेतला? तुम्ही घेतला. गड्ड्यात कोण गेले? तुम्ही गेले. तर मग एक निर्णय तुम्हाला गड्ड्यात नेऊ शकतो, तर दुसरा निर्णय तुम्हाला पहाड सुद्धा चढवू शकतो. हे कधीच नका विसरू. आणि तुम्ही कधीच लेट होत नाही. हे तुमच्या हातात आहे की तुम्ही स्वतःचे निर्णय बदलायला, जीवनाला स्वीकार करायला तयार आहात की नाही, किंवा बस तुम्ही मागच्या गोष्टी घेऊन बसता आणि नशिबाला दोष देता आणि आजूबाजूच्या लोकांना दोष देता. हे तुमच्या हातात आहे. नमस्ते महाराज. नमस्ते. नमस्ते. खाली मूठ धरू नका, रेंज येत नाही. ध्यान म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, आणि ध्यानात
ध्यान करत असताना मनाला कुठं ठेवलं पाहिजे? विचार जिथे संपतात तिथे ध्यान सुरू होते. जर तुम्हाला ध्यान करायचं असणार तर एक बेसिक प्रोसेस सांगतो मी. तुम्ही सरळ बसले आहात, पाठीचा कणा थोड्या वेळ 2 मिनिटं ताट ठेवू शकाल तर बरं. हात नाभीजवळ ठेवायचा, डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा आणि नाभीजवळ हात ठेवायचा. साधारण श्वास घेतो असा श्वास नाभीपर्यंत न्यायचा. एक लहान मूल बघा, त्याची आईसोबत जेव्हा जुडलेलं असते तेव्हा नाभीतून जुडलेलं असते, बरोबर. आईच्या गर्भामध्ये मूल नाभीतून जुडलेलं असते, म्हणजे नाभी हा तुमच्या जीवनाचा केंद्र आहे. जेवढं तुम्ही केंद्रापासून दूर जाल तेवढे तुम्ही अनसेन्सिटिव्ह होऊन जाल. उपाय काय आहे की तुम्ही नाभीच्या थोडंसं जवळ जा. एक बेसिक ध्यान देऊन जातो. तुम्ही साधारण बसा किंवा हा हात डाव्याला उजवा ठेवा आणि नाभीवर ठेवा. असा न ठेवता असा ठेवा, असा न ठेवता नाभीवर ठेवायचा. दाबायचं नाहीये, फक्त ठेवायचं आहे, असं की तुम्हाला नाभी तुमची फील होणार. डोळे बंद करा, साधारण श्वास घ्या जसा तुम्ही घेत आहात. फक्त तो श्वास नाभीपर्यंत गेला पाहिजे. तुम्ही नाभीपर्यंत श्वास नेताय, सोडताय, घेताय, नाभीपर्यंत न्यायचं आहे, पूर्ण नाभीपर्यंत. नाभीपर्यंत नेला, सोडला. असं 5 मिनिटं दिवसातून जर तुम्ही केलं तर 1 ते 1.5 हप्त्याच्या आत असं होणार की तुम्हाला लक्षात येणार की नाभीच्या जवळ काहीतरी भारी भारी वाटणं सुरू झालंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही जीवनचं जो केंद्र आहे त्याच्या जवळ जाणं सुरू केलं. याच्यासोबत होणार असं की तुम्ही जीवनात मोर स्थिर होऊन जाल. तुमचे विचार तुम्हाला जास्त सतवणार नाही. तुम्ही जी गोष्ट कराल मनापासून पूर्ण तेच कराल. 3 महिने ही गोष्ट करून बघा आणि याची अलौकिकता तुम्ही स्वतः अनुभवाल. त्यानंतर ज्याला खरोखर चांगले अनुभव आहे त्यांनी मला आठवा, मी स्वप्नात येऊन तुम्हाला समोरची प्रोसेस देऊन जाणार. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीनं मार्गाला लागा. मला वाटते बहुतेक सगळ्यांच्या शंका संपत आलेल्या आहेत. शेवटचा एकच प्रश्न मोहन मोळे विचार. हॅलो सर, नमस्ते. प्रार्थना आणि पूजा जरा एक्सप्लेन करून सांगायला पाहिजे. आता असं वाटतंय कारण लहान मुलांना आपण काय प्रार्थना करायचं आणि काय पूजा करायचं हे समजत नाही. त्या म्हणजे सर्वांच्या वतीने विचारलेला प्रश्न आहे. प्रार्थना आणि पूजा एक्सप्लेन व्हावं आणि काय प्रार्थना व्हायला पाहिजे आणि काय पूजा व्हायला किंवा कसं करायला पाहिजे हे जरासं माहिती आमचं. प्रार्थना म्हणजे हृदयाचं हृदयाला भेटणं आणि पूजा म्हणजे नुसतं कर्मकांड. जेव्हा तुमचं हृदय बंद होऊन जाते ना तेव्हा हात असाच हवा, फूल हेच हवं, अगरबत्ती हीच हवी, कुंकू असंच लागलं पाहिजे, प्रदक्षिणा अशीच मारली पाहिजे, इतकंच मारली पाहिजे, हे सगळं कर्मकांड येऊन जाते. ठीक आहे. या गोष्टींमध्ये जेवढं कमी अटकाल तेवढं देवाच्या जवळ जाऊ शकाल. जर तुम्हाला देवीसोबत कनेक्ट व्हायचं आहे, तुमच्या देवासोबत कनेक्ट व्हायचं आहे, एक छोटासा प्रयोग देऊन जातो. उजवा हात हृदयावर ठेवा. ठीक आहे. उजवा हात तुम्ही हृदयावर ठेवा. तुमचे डोळे बंद करून फक्त तुमचे जे कोणी सद्गुरू असणार, तुमचा जो देव असणार ज्याला तुम्ही मानता त्याचं मनापासून फक्त नाव घ्या. जे काही असणार, समजा तुम्ही दत्ताला मानता तर दत्त दत्त दत्त, पण हात छातीवर हात ठेवून. आणि तुम्हाला तो अनुभव येणार जो तुमच्या हजारो माळा जपल्यानंतर येणार नाही, एवढी माझी गॅरंटी. काउंटिंग म्हणून नाही करायचं आहे, 1-2 हजार वेळा नाही करायचं आहे, 10 वेळा तर 10च वेळा, 15 वेळा तर 15च वेळा, पण हृदयावर हात ठेवा आणि दत्त दत्त किंवा जे तुमचं गणपती असणार, देवी असणार, तुम्ही डोळे मिटा, जेवढं हृदयाजवळ जाऊ शकता जा. किंवा हृदयाला फील करा. हात जिथे ठेवू राहिले, हात का बरं ठेवायला लावत आहे की ती जागा फील व्हावी. हात ठेवा, भारीपण आला की तुम्ही जेवढं हृदयापासून बोलू शकाल दत्त दत्त दत्त, आणि तुम्ही बघाल की काहीतरी एक आतमध्ये गहराई वाढत चालली आहे, ती प्रार्थना. ही गोष्ट करत जा करत जा करत जा आणि हृदयच तुम्हाला समोर सांगत जाणार की काय केलं पाहिजे. धन्यवाद. माणसाचं आयुष्य हे मगाशी माझ्या विवेचनात जे वर्णन केलं, साक्षात देवीचं दर्शन झालेली मुलगी उभी राहिलेली आहे तुमच्या समोर. तिचा एक प्रश्न आहे. ठीक आहे. नमस्कार स्वामीजी, मला विचारायचं की पूर्वजन्म जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? काय जाणायचं आहे? मला जाणून घ्यायचंय. हेच तर जन्मचा त्रास संपून नाही राहिला. पण मला पूर्वजन्मात
काय होते हे जाणून घ्यायचंय. बघा, एक असते माइंडची कुतूहलता आणि एक तुम्ही जाणता जेव्हा तुम्हाला साधक दशेत जायचं असतं. ही मूर्खपणा करू नको पोरी. बुद्ध आणि महावीर ही गोष्ट करायचे कारण त्यांच्याजवळ येणारा वर्ग हा संन्यासी वर्ग असायचा. त्यांना ती गोष्ट करून द्यायची कारण बाबा ते सांगायचे की ज्या चुका तू मागच्या जन्मात केल्या ते या सुद्धा करत होता, याच्यातून मुक्त व्हायचं असणार तर समजून घे. मागच्या जन्म माहीत करण्याचा प्रॉब्लेम हा आहे की आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट असते बघा की आपण दुःखी गोष्टी विसरून जातो नेहमी. म्हणून आपल्याला इतिहास चांगला वाटते. आपण नेहमी अशा गोष्टी करतो, अरे यार कॉलेजमध्ये असताना लय मजा होती, विद्यार्थी दशेत लय मजा होती. जेव्हा तुम्ही विद्यार्थी होता ना तेव्हाही तुम्हाला काही ना काही त्रास होता. तुम्हाला कॉलेजचं टेन्शन होतं, पोरायचं टेन्शन होतं, घरच्याचं टेन्शन होतं, करिअरचं टेन्शन होतं. पण आज तो त्रास वाटत नाही का? कारण माइंड जे आहे की नाही ते खराब गोष्टी विसरून टाकते. परंतु जेव्हा तुम्ही मागचा जन्म आठवता ना तर त्या 10 ते 15 सेकंडच्या बॅरियरमध्ये, त्या विंडोमध्ये तुम्हाला मागच्या जीवनातलं सगळं काही आठवते, खराबही आणि चांगलंही. जर मागच्या जन्मात तुमचं कोणी गेलं असणार ना जवळचं, त्या गेलेल्याचा जो त्रास झाला असणार ना तो त्रास सुद्धा तुम्हाला त्या 10 सेकंदामध्ये कॅप्चर होऊन जाते. आणि प्रत्येकाचं माइंड ते सांभाळू नाही शकत. मोर ओर पॉसिबिलिटी हेच आहे की तुम्ही ड्युअलिटी अटकून जाता. या जन्मातला नवरा ओरिजिनल की मागच्या जन्मातला नवरा ओरिजिनल, मग याच्यासमोर तुम्ही संसार नाही करू शकत. ही मूर्खपणा करू नका. जर तुम्हाला खरोखर साधक बनायचं आहे, तुमचं लग्न झालं आहे का, चुकीने पण ही मूर्खपणा करू नका. जर तुम्हाला साधना जिंदगी जगायची असते, ब्रह्मचर्य तुम्ही असतात, एक साध्वी असतात, मग ती गोष्ट करणं योग्य आहे. पण जीवनामध्ये असताना मागचं जन्म माहीत करणं वगैरे सारख्या गोष्टी मूर्खपणा आहे, करू नये, केल्या नाही पाहिजे.